नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 214 ते ओवी 229च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आपल्या भक्ताचं जे वर्णन करतोय, त्याची लक्षणं, त्याच्या मनाच्या अवस्थेबद्दल जे सांगतोय ते सांगता सांगता प्रेमाने भगवंत अगदी ओतप्रोत भरून जातोय. काय सांगू आणि काय नको असं भगवंताला होतंय. भगवंत म्हणतात, अर्जुना, माझ्याशी एकरूप झाल्यानंतर सुद्धा ह्या माझ्या भक्ताची, माझ्या विषयीची आस्था, प्रेम हे अजिबात कमी होत नाही, ते उलट वाढतच जाते. मग यावरीही पार्था माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. मग यावरीही पार्था माझ्याशी एकरूप झाल्यानंतर सुद्धा या माझ्या भक्ताला माझ्या भजनी आस्था, माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम, अत्यंत भक्ती, अत्यंत श्रद्धा असते. आणि त्यामुळेच तरी तया ते मी माथा मुकुट करी, मी त्याला माझ्या मस्तकावर मुकुटच करतो, म्हणजे अर्थात मस्तकावरच धारण करतो. पुढे भगवंत म्हणतात, उत्तमासी मस्तक खालविजे हे काय कौतुक, परी मानू करीती तिन्ही लोक पायवणिया. अहो, एखादी थोर व्यक्ती असेल तर त्याच्या पुढे आदराने मस्तक लवतं. माझ्या भक्ता पुढेही मस्तक एखाद्याचं नतमस्तक होईल. पण त्यात विशेष काय? माझ्या या भक्ताच्या चरणतीर्थाचा, माझ्या या भक्ताचा चरणतीर्थाचा आदर तिन्ही लोकांमध्ये केला जातो. परी मानू करीती तिन्ही लोक पायवणिया. आता या श्रद्धेबद्दल काय सांगायचं? तरी श्रद्धा वस्तूसी आदरू, करिता जाणीजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव. अहो, साक्षात भगवंत श्रद्धेबद्दल सांगतायत. ही श्रद्धा कोणाच्या ठिकाणी? आत्मवस्तूच्या ठिकाणी. आणि कोण सांगताय? भगवंत सांगतायत, साक्षात विष्णू सांगतायत. आणि विष्णूंच्या हृदयस्थ सद्गुरूंचं जे स्थान आहे, श्री गुरूंचं जे स्थान आहे, ते कोणाचं आहे? सदाशिवाचं आहे. म्हणूनच ते म्हणतात, भगवान आपल्याला सांगतायत प्रत्यक्ष की भगवान सदाशिव जर का गुरु म्हणून प्राप्त झाले तर त्या श्रद्धा वस्तूच्या आदराबद्दल काय सांगणार? पण असे जर श्री गुरु भेटले तरच या श्रद्धेबद्दलच्या आदराबद्दलचा अनुभव घेता येईल. जणू काही भगवंत आपल्या हृदयातलं मनोगतच प्रगट करतायत श्री गुरूंविषयी, अर्थात सदाशिवाबद्दल. आणि मग एकदम सावध होऊन ते काय म्हणतात? परी हे असो आता महेशा ते वानिता, आत्मस्तुती होता संचारू असे. माऊली हो, ही फार उत्कृष्ट, अप्रतिम आणि तितकीच गूढ अशी भावना भगवंतांनी प्रगट केली आहे. ज्ञानोबा राय आपल्याला ती सांगतायत. ते म्हणतायत, परी हे असो आता. अर्जुना, पण हे आता असो. अरे, साक्षात महेशाच्या म्हणजेच श्री गुरूंच्या बद्दल जर मी सांगायला लागलो तर त्याच्यामध्ये आत्मस्तुतीच केल्यासारखं होईल, आत्मस्तुतीचा संचार होईल. भगवंत असं का म्हणाले असावेत? तर एके ठिकाणी आपल्यालाच भगवंतांनी सांगितलं की हा एकत्व पावलेला भक्त स्वतःलाच 2 ठिकाणी विभागतो, एके ठिकाणी भक्त तर एके ठिकाणी त्याचा आराध्य. शेवटी एकत्वच आहे.
म्हणूनच भगवंतांना असं वाटतं, जर महेशाबद्दल मी बोलायला लागलो तर आत्मस्तुतीचा संचार होईल. तिथे दोनपणा नाहीच आहे. ही फार गूढ गोष्ट आहे. यया लागी हे नोहे, म्हणितले रमा नाहे, अर्जुना मी वाहे शिरी तयाते. म्हणूनच रमा नाहे म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की म्हणून मी आता जास्त श्री गुरु शंकरांची, महेशाची स्तुती गात नाही, पण एवढंच सांगतो, अर्जुना मी भक्ताला माझ्या शिरावरती धारण करतो. माऊली हो, आपल्यालाही माहिती आहे, साक्षात विष्णू पांडुरंग आपल्या शिरावरती, मस्तकावरती शिवाला त्यांनी धारण केलेलं आहे. हे त्यांच्यातलं अद्वैत आहे. शिवशंकरांच्या कंठी आराध्य देवतेचं नाम म्हणजे रामाचंच नाम आहे, विष्णूंचंच नाम आहे, असं त्यांच्यातलं अद्वैत आहे. असो, या भक्ताबद्दल भगवान काय म्हणतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊनी आपुलिया हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. माझा हा भक्त भक्तिपंथाच्या मार्गावरती जगाला काय देत निघालाय, तर चौथी जी पुरुषार्थ सिद्धी आहे, अर्थात सायुज्य रूपी जो मोक्ष आहे, तो सहजपणे तो जगाला देत जातो. कुठल्या मार्गावरनं चालताना? भक्तिपंथाच्या मार्गावरनं चालताना. हा भक्त कसा आहे? कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाची ये परी तळवटू घे. अहो, या भक्ताची योग्यता म्हणायची झाली तर साक्षात कैवल्याचा अधिकारी आहे. कैवल्याचा म्हणजेच ब्रह्मस्वरूपाचा, अद्वैत ज्ञानाचा तो अधिकारी आहे. आणि त्या अधिकारामुळेच तो आपल्या मोक्षाची सोडी बांधी करी, म्हणजे आपल्याकडून दुसऱ्याला मोक्ष देणं, हे तो करू शकतो. हा अधिकार त्याला असतो. परंतु ज्याप्रमाणे जळ हे उताराकडे वाहतं, त्याप्रमाणे माझा भक्त सुद्धा नम्रतेने जगात वावरत असतो. त्याचा हा अधिकार तो कधीही प्रदर्शित करत नाही. म्हणून गा नमस्कारू, तया ते आम्ही माथा मुकुट करू, तयाची टांच धरू हृदय आम्ही. म्हणूनच अर्जुना, आम्ही त्याला नमस्कार करतो. भगवंत म्हणतायत आम्ही भक्ताला नमस्कार करतो. मस्तकावरचा मुकुट म्हणून त्याला मिरवतो आणि त्याचे चरण आम्ही आपल्या हृदयात धरतो. काय हा भक्ताचा गौरव आहे! अजून काय गौरव होणं आवश्यक आहे? पुढे भगवंतांना राहत नाहीये. ते म्हणतायत तयाचिया म्हणजे भक्ताच्या, तयाचिया गुणांची लेणी, लेववू आपुलिये वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ. अहो, अलंकाराने आम्हालाही विभूषित व्हायला आवडतं, नटायला आवडतं. पण भगवंत काय म्हणतात, आम्ही कुठले अलंकार घालतो, तर आम्ही आमच्या वाचेवरती भक्ताच्या गुणांचे अलंकार चढवतो. आणि आम्ही आमच्या कानाच्या ठिकाणी माझ्या भक्ताची कीर्ती रूपीच अलंकार माझ्या श्रवणी म्हणजे कानाच्या ठिकाणी घालतो. या उदाहरणांवरून माऊली हो, आपल्याला लक्षात येईल की भगवंताचा आपल्या भक्तावर किती प्रेम आहे. हा भगवंत पुढे म्हणतो, तो पहावा हे डोहळे, तो म्हणजे भक्त, तो पहावा हे डोहळे, म्हणून अचक्षुसी मज डोळे, हातींचेनी लीला कमळे पूजू तयाते. अहो, खरं तर मी अचक्षु, मला डोळे असे नाहीतच, परंतु त्या भक्ताला बघावं हे डोळे मला लागतात. ते पुरवण्यासाठी मी डोळे धारण करतो. सहजपणे लीला करण्यासाठी मी हातात कमळ धारण केलंय, पण त्या
लीलारूपी कमळांनी मी माझ्या भक्ताचीच पूजा करतो. दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. अहो, माझ्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी माझ्या 2 भुजा मला कमी पडतात, म्हणून 2 वरती 2 चतुर्भुज होऊन मी त्याला आलिंगन देण्यासाठी आलेलो आहे. त्या भक्ताचा सहवास मला जो लाभतो त्याबद्दल भगवंत म्हणतात, तया संगाचे नी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपमो. अहो, मी तर खरा विदेही, मला देह धारण करण्याची आवश्यकताच नाही, परंतु त्या भक्ताचा संग लाभावा, त्याचा आनंद घ्यावा म्हणून मी सुद्धा देह धारण करतो. कारण का? किंबहुना आवडे निरूपमो. निरूपमो, अहो, मला दुसरी उपमाच देता येत नाही. अशा ज्ञानी भक्ताबद्दल माझ्या मनामध्ये इतकं प्रेम आहे की मला दुसरी कुठली उपमाच देता येत नाही, म्हणून मला जे करणं शक्य आहे ते मी करतो. असंच थोडक्यात भगवंत आपल्याला सांगतायत. भगवंत आपलं स्वतःचं स्वाभाविक स्वरूप बाजूला ठेवतो आणि भक्तासाठी तो प्रेमापोटी हवं ते करतो. तेणेंसी आम्हा मैत्र, एथ कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकतीजे. अशा या भक्ताबद्दल मला अत्यंत सख्यत्व असतं. मैत्र, तेणेंसी आम्हा मैत्र, पण असं सख्यत्व असणं ह्यात विशेष काय? आता भगवंत एक महत्वाचा खुलासा करतात. पण या भक्तांचं चरित्र ज्यांना आवडतं त्यांच्याबद्दलही मला तेवढंच प्रेम असतं, असं भगवंत सांगतायत. तेणेसी आम्हा मैत्र, एथ कायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे. तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे माझ्या भक्तांच्या चरित्राचा आनंद घेतात, त्याचं गुणवर्णन करतात, प्रशंसा करतात, ते सुद्धा मला तेवढेच प्राणापेक्षाही प्रिय असतात. हे भगवंत सांगतायत. हा केवढा मोठा खुलासा केलेला आहे. हाच तो भक्तियोग जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत, भक्तियोगू समस्त योग रूप. हे अर्जुना, जे मी आत्ता तुला सर्व काही सांगितले हाच तो भक्तियोग आहे. या भक्तियोगांमध्ये सर्व योग एक रूप झालेले आहेत. याचाच अर्थ माऊली, भक्तियोगाने सर्व काही साध्य आहे. जे मी प्रीती करी, का मनी शिरसा धरी, ये वडी थोरी जया स्थितीये. भगवंत म्हणतायत, माझ्या भक्ताची ही जी अवस्था आहे ती ह्या भक्तियोगामुळेच आहे, आणि म्हणूनच ह्याची एवढी थोरवी आहे की मी माझ्या भक्तावरती प्रीती करतो. जे मी प्रीती करी, भगवंत स्वतः सांगतायत, मी भक्तावर प्रेम करतो, आणि एवढंच काय तर मनापासनं मी त्या भक्ताला माझ्या शिरावरती धारण करतो. हे परत परत भगवंत भक्तावरच्या प्रेमामुळे आपल्याला सांगतायत माऊली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.